तर आज आपला जो विषय आहे, तर आपला विषय कुठला आहे? हा आहे पंचायत राज. पण तत्पूर्वी काही जण नवीन असतील तर मी माझा थोडासा परिचय देतोय. माझं नाव आहे प्राध्यापक प्रवीण दिगंबर बोंद्रे. मी मूळचा राहणार आहे लाडेगावचा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. आणि मी अकोटचे शिवाजी महाविद्यालय आहे दर्यापूर रोडला, तिथं सिनियर कॉलेजला मी तिथे लेक्चरशिप करत असतो बीकॉमला. ठीक आहे. आणि विविध विषयांवरती मी व्याख्यानाचे कार्यक्रम करत राहतो आणि ट्रेनिंग करत राहतो. तर आज आपलं जे ट्रेनिंग आहे हे आहे पंचायत राज या विषयावरती. तर आता याच्यामध्ये तुम्हाला थोडासा या पंचायत राज याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, म्हणजे आधीचा इतिहास सांगतो. त्याच्यानंतर आपला जो विषय आहे, मुख्य विषयाला आपण हात घालणार आहोत. तर याच्यामध्ये एक प्राचीन म्हणजे कालखंड येतो, त्याच्यानंतर एक मध्ययुगीन कालखंड येतो आणि त्याच्यानंतर एक आधुनिक कालखंड येतो. थोडीफार 5 मिनिट तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, त्यानंतर ट्रेनिंगला मी सुरुवात करतो. आता याच्यामध्ये जे सुरुवातीचं जे प्राचीन कालखंड आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की गावामध्ये जर कुठल्या प्रकारचे जर वाद झाले तर 5 लोक एकत्रित येऊन ते गावातले जे वाद आहेत हे सोडवत असत. तर त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे 5 जण एकत्रित याची जी गावातली मुख्य मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातून गावातले सगळे वाद ते सोडवले जात होते. त्या प्राचीन काळामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की पंचायत राज व्यवस्था ही चांगल्या पद्धतीनं चालू होती. आणि तुम्हाला सांगतोय की त्या प्राचीन काळामध्ये पंचायत राज व्यवस्था चांगली चालू असल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचा सुवर्ण काळ म्हणून प्राचीन काळाला म्हटलं जाते. तो सुवर्ण काळ होता, कारण त्या कालखंडामध्ये जे पंचायत राज व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होती. त्याच्यानंतर काय झालं, मध्ययुगीन काळाला. या मध्ययुगीन काळामध्ये ज्या बऱ्याचशा बाहेरील ज्या सत्ता होत्या, तर त्या भारतामध्ये येऊन त्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं आणि आपल्या इथे येऊन त्यांनी त्यांचं राज्य इथं प्रस्थापित केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी मुघलांचा उल्लेख करणार आहे. तर मुघलांनी तलवारीच्या बळावरती आपल्या इथं येऊन त्यांनी राज्य प्रस्थापित केलं, सत्ता प्रस्थापित केली. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट केली की त्यांनी ग्रामीण भागातील जे पंचायत राज व्यवस्था आहे ही नष्ट केली. आणि त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जेव्हा प्रशासन चालू झालं, तर तेव्हापासून मग पंचायत राज व्यवस्था जी आहे ही परत चालू झालेली आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हा झाला मध्ययुगीन काळ. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे की एक प्रकारे साम्राज्यवादी काळ सुद्धा हा होता. तर याच्यामध्ये काय केलं मुघलांनी, तर ग्रामीण भागातली पंचायत राज व्यवस्था ही नष्ट केली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हापासून राज्य चालू झालं, तर तेव्हा त्यांच्या काळामध्ये त्यांच्या त्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था ही सुरळीत चालू झाली होती. आता याच्यानंतरचा येतो आधुनिक काळ. या आधुनिक काळामध्ये काय होते की आधुनिक काळामध्ये याचे 2 प्रकार पडतात. तर एक स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा. तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये काय होते की याच्यामध्ये एक कर्नाटक राज्य, म्हणजे भारताचा जर तुम्ही नकाशा पाहिला तर थोडस खालच्या साईडला जर तुम्ही आले तर तिथे कर्नाटक राज्य होते त्या वेळेला. आणि त्याच्यामध्ये 2 सत्ता होत्या त्याच्यामध्ये, एक मद्रास आणि एक पॉंडिचेरी. सध्याच त्याला पुदुच्चेरी असं त्याला म्हटलं जाते. आणि हे जे पॉंडिचेरी जे आहे तर त्याच्यावरती फ्रेंचांची सत्ता होती आणि जे मद्रास होतं त्याच्यावरती इंग्रजांची सत्ता होती. आणि इंग्रजांना असं वाटत होतं की फ्रेंचांनी आपलं मद्रास घेतलं नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी, जसं आपण बसमध्ये चढतो, बसमध्ये आपल्या जागा भेटत नाही म्हणून आपण काय करतो, त्या बसमध्ये रुमाल टाकतो, म्हणजे आपली जागा काय करतो, रिझर्व करतो. म्हणून इंग्रजांनी त्यांचं जे मद्रास हे जे स्टेट आहे ते या स्टेटवरती फ्रेंचांनी सत्ता हुकूमत गाजवली नाही पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, एक रुमाल टाकला. म्हणजे काय केलं की तिथं एक मनपाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे महानगरपालिकेची मद्रासमध्ये त्या काळामध्ये. आणि ती आशिया खंडातली पहिली महानगरपालिका असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या आधी पहिली जर म्हटलं तर ते लंडन मध्ये होती महानगरपालिका, तर ही दुसरी. परंतु आशिया खंडातली पहिली महानगरपालिका मद्रासमध्ये इंग्रजांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. आता याच्यानंतर हा झाला स्वातंत्र्य पूर्व काळ. आता स्वातंत्र्यानंतरच्या काळात काय झालं की आपल्या भारतामध्ये 2 विचारधारा होत्या. एक सरदार वल्लभभाई पटेल, तर यांचं म्हणणं होतं की म्हणजे केंद्रामध्ये सगळी सत्ता स्थापन झाली पाहिजे, सगळी सत्ता जी आहे, जी पॉवर आहे ही केंद्रामध्ये एकवटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हणजे भारतामध्ये जे राज्यामधले जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रशासन जे आहे ते पोलीस अधिकारी जरी चालवत असले तरी केंद्राचा माणूस तिथे असला पाहिजे. SP हा जिल्ह्याच्या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्राचा माणूस म्हणजे कलेक्टर असला पाहिजे. तर असं सरदार वल्लभभाई
पटेल यांचं म्हणणं होतं जेणेकरून सत्ता ही केंद्राच्या ठिकाणी राहणार आहे. परंतु इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं म्हणणं होतं आणि हे थोडेसे गांधीवादी होते, गांधीच्या विचाराने चालणारे होते आणि त्यांचं म्हणणं होतं की जी खेडे आहेत हे स्वायत्त असली पाहिजे, म्हणजे खेड्यांना त्यांचे कायदे करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्याच्यासोबतच म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मग जे काही ज्या म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये तर त्यांना म्हणजे कर गोळा करणे, त्यांचे कायदे बनवणे हे सगळे त्यांचे अधिकार त्यांना ते स्वतंत्र असले पाहिजेत असं पंडित नेहरूंचं म्हणणं होतं. मग पंडित नेहरूंनी काय केलं की पंडित नेहरूंनी 1952 मध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर 1952 ला एक CDP नावाचं एक स्कीम चालू केली. तर त्याला म्हटलं जाते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्याच्या अंतर्गत मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यानंतर रोजगार असेल, तर हे ग्रामीण भागात ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत. याच्यासाठी 2 ऑक्टोबर 1952 ला CDP नावाचं एक स्कीम चालू केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर लगेच 1 वर्षानं 2 ऑक्टोबर 1953 ला NES नॅशनल एक्सटेन्शन स्कीम चालू केली. तर म्हणजे आपल्या देशाचं विस्तारीकरण झालं पाहिजे हा त्याचा उद्देश होता. परंतु ह्या दोन्ही स्कीम काय झाल्या की येणाऱ्या दिवसात ह्या फेल ठरल्या, अपयशी झाल्या आणि मग या अपयशाची कारणं काय आहेत हे शोधण्यास सुरुवात झाली. तर ही अपयशाची कारणं शोधण्यासाठी एक समितीचं गठन करण्यात आलं. तर त्या समितीचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. आणि हे 5 वर्षानंतर हे जे अपयश आलं होतं, ज्या अपयशी झाल्या त्या दोन्ही स्कीम, त्याच्या 5 वर्षानंतर या समितीचं हे गठन करण्यात आलेलं होतं. आणि या समितीनं ह्या दोन्ही स्कीम का अपयशी ठरल्या याचा काय केला, अभ्यास केला. आणि याचा अभ्यास केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं निष्कर्षाच्या स्वरूपात की ह्या दोन्ही स्कीम अपयशी याच्यासाठी ठरल्या कारण लोकांचा सहभाग याच्यामध्ये नव्हता, लोकांनी सहभागच घेतला नाही या दोन्ही स्कीम मध्ये, म्हणून या अपयशी ठरल्या. आणि मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी सांगितलं की इथं पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात यावी. आणि मग पंचायत राज व्यवस्था जी आहे तर ही त्यांनी उपाययोजना सांगितली बलवंतराय मेहता समितीनं. आणि मग आता याच्यामध्ये मग त्यांनी म्हणजे 3 स्तरीय ही जी व्यवस्था आहे पंचायत राज व्यवस्था त्यांनी सांगितली. खालचा जो स्तर आहे, खालच्या स्तरामध्ये येणार आहे ग्रामपंचायत, त्यानंतर मध्यातला जो स्तर आहे त्याच्यामध्ये येणार आहे पंचायत समिती, आणि जो वरचा जो स्तर आहे तर त्याच्यामध्ये येणार आहे जिल्हा परिषद. आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा जो महत्वाचा जो दुवा आहे तर ते आहे पंचायत समिती. आता हे पंचायत समिती जी आहे तर पंचायत समिती तुम्हाला सांगतोय की जवळपास कमीत कमी 75 गावं, जास्तीत जास्त 175 गावं मिळून एक गट तयार होतो. आणि त्या गटाच्या मार्फत जी संस्था स्थापन करण्यात येते तर त्याला म्हटलं जाते पंचायत समिती, त्याला नाव दिलं जाते पंचायत समिती. आणि हे पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांना जोडण्याचं काय करते, काम करत असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की जे काही तुम्हाला याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे. आता ग्रामपंचायत मध्ये काय असतात, काही सदस्य असतात, त्यानंतर उपसरपंच, सरपंच असतो, बरोबर आहे. आणि पंचायत समिती जी आहे तर पंचायत समितीमध्ये सुद्धा सुरुवातीला काय असतात, काही सदस्य असतात, त्याच्यानंतर उपसभापती आणि सभापती असतो, ठीक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद जी आहे तर जिल्हा परिषद मध्ये सदस्य असतात, त्यानंतर उपाध्यक्ष असतो आणि एक अध्यक्ष असतो, बरोबर आहे. तर आता मग या तिन्ही लेवलवरती मग ते ग्रामपंचायत असो, त्यानंतर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, तर सरकारचं म्हणणं होतं की इथं आमचा एक माणूस असला पाहिजे प्रशासनाचा. तर मग ग्रामपंचायत मध्ये प्रशासनाचा माणूस कोण असतो, सरकारचा माणूस कोण असतो, तो म्हणजे ग्रामसेवक, त्याला सचिव असं म्हटलं जाते. ग्रामपंचायतचा सचिव तो असते ग्रामसेवक. आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा सरकारचा एक माणूस असतो सचिवाच्या स्वरूपात, तर त्याला म्हटलं जाते BDO. त्याला काय म्हटलं जाते, BDO म्हणजे गट विकास अधिकारी. आणि जे जिल्हा परिषद आहे या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक सरकारचा माणूस असतो सचिव म्हणून, त्याला म्हटलं जाते CEO. त्याला काय म्हटलं जाते, CEO. तर अशा प्रकारे ही जी काही पंचायत राज जी आहे तर पंचायत राज व्यवस्था आपल्या इथे सुरू करण्यात आली. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिलीची तुम्हाला सांगतोय की जी बलवंतराय मेहता जी समिती गठन केलं होतं इथं, तर या बलवंतराय मेहता समितीच्या म्हणण्यानुसार तिथे राजस्थानमध्ये नागौर नावाची एक तिथं ग्रामपंचायत जी आहे तर ग्रामपंचायत तयार करण्यात आली. तर आता ऑक्टोबर 1959 ला पंडित नेहरूंनी काय केलं की या समितीनं काय सांगितलं होतं की पंचायत राज व्यवस्था स्थापन करा. मग यांचं म्हणणं ऐकून पंडित नेहरूंनी काय केलं की 1959 ला पण ऑक्टोबरच्या
तर नागौर ही एक पहिली ग्रामपंचायत काय केली, तिथं स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. कुठे? राजस्थानमध्ये. आणि सगळ्यात अगोदर ग्रामपंचायत कुठे स्थापन झाली? राजस्थानला. त्याच्यानंतर कुठे झाली? त्याच्यानंतर झाली महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यानंतर मग झाली पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालचा 10वा नंबर लागतो. तर अशा पद्धतीनं मग हळूहळू आपल्या भारतामध्ये काय झालं की पंचायत राज व्यवस्था ही काय झाली, तयार झालेली आपल्याला दिसून येते. आता मला सांग, मी आपलं जे ट्रेनिंग आहे, आपलं ट्रेनिंग ठेवण्याचा उद्देश काय यांचा, की आता हा जो तुमचा आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे. आता विकास कसा होणार आहे, तर त्याच्यासाठी मग आपण नागरिक जागरूक असलो पाहिजे. मग आता आपले बरेचसे प्रश्न असतात, आपल्या बऱ्याचशा समस्या असतात, ते सुटत नाहीत. गावाचा विकास, समस्या सुटल्याशिवाय गावाचा विकास होणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये त्यांनी सांगून ठेवलं आहे की जवळपास कमीत कमी वर्षामध्ये 4 ग्रामसभा झाल्या पाहिजे. बरोबर आहे. मग आता त्या ग्रामसभा ज्या आहेत सरपंचांनी त्या घेतल्या पाहिजेत, आणि त्याची जी पूर्वसूचना ही लोकांना दिली पाहिजे 3-4 दिवस आधीपासून जवळपास, आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्या ग्रामसभेमध्ये भाग घेऊ शकतात. आता लोकांनी जर त्या ग्रामसभेमध्ये जर भाग घेतला आणि ग्रामसभेमध्ये भाग घेऊन आपले प्रश्न जर मांडले, आपल्या प्रश्नांना वाचा फोडली, तर काय होईल की त्याच्यावरती चर्चा होईल, त्याच्यातून काही ठराव निर्माण होतील. ठराव ते लिहून घेणार आहेत ग्रामसभेमध्ये, आणि सरपंच किंवा ग्रामसेवक मग ते पुढे सरकारकडे ते ठराव पाठवतील. सरकारकडून फंड येईल, आणि तो फंड आले तर तुमच्या गावातली कामं मार्गी लागतील. बरोबर आहे. आणि तुमच्या गावचे प्रश्न सुटतील. मग त्यासाठी काय आहे की या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही अतिशय महत्वाची राहते. आपल्या गावचा विकास झाला पाहिजे याकरिता. तर मग आता कारण हे पंचायत राज व्यवस्थेमधलं सगळ्यात खालचं स्तर कुठलं आहे? गाव आहे. गाव जर डेव्हलप झाली तर देश डेव्हलप होणार आहे, म्हणजे देश विकसित होणार आहे. मग आता गाव विकसित होण्यासाठी आपण ग्रामसभा घेतल्या पाहिजे. ग्रामसभेमध्ये आपले जे प्रश्न आहेत हे आपण मांडले पाहिजे. बरोबर आहे. तर हा एक महत्वाचा विषय आपण याच्यामध्ये सांगू शकतो. आता याच्यामध्ये सर ट्रेनिंग किती वेळ घ्यायचं मला कालावधी सांगा, त्यानुसार मग मी बोलतो. 5-10 मिनिटात हे करायचंय का? बरं, जे महत्वाचं आहे मग मी त्यांना सांगतो, नाही तर स्टोरीज पण आहे त्याच्यात सांगायसाठी. तर मग आता मला हे सांगायचं आहे की आता तुमच्या गावामध्ये आता ग्रामसभा समजा घेतली, मग आता ग्रामसभेमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न मांडू शकतो. आता याच्यामध्ये तुमची वस्ती आहे, आता याच्यामध्ये स्वच्छता आहे, त्याच्यानंतर स्वच्छतेच्या संदर्भात आपण प्रश्न मांडू शकतो. पाण्याचे प्रश्न आपण मांडू शकतो. मग आता समजा आपल्या वस्तीमध्ये पिण्याचं पाणी नसेल, त्याच्या संदर्भात प्रश्न असेल, तो प्रश्न आपण ग्रामसभेत मांडू शकतो. त्यानंतर नळ योजना का बंद आहे, हे प्रश्न तुम्ही ग्रामसभेत मांडू शकता. त्यानंतर विहीर, हातपंप का दुरुस्त होत नाही. त्यानंतर तुमच्या गावामध्ये शौचालय असेल पण त्याचा सार्वजनिक शौचालय असेल पण त्याचा वापर होत नसेल तर तो का होत नाही, ते प्रश्न उपस्थित करू शकता. पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे आणि तो आम्ही घेणारच, तर हे तुम्ही ठासून त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही सांगू शकता. त्यानंतर जमीन व जंगल हक्क हे महत्वाचे असतात. आता याच्यामध्ये मग आता तुम्हाला सांगतो की तुमच्या जमिनीची जी नोंद आहे 7/12 मध्ये झालेली नसेल तर तो प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता की आमची जी नोंद आहे 7/12 मध्ये का नाही झाली. त्यासोबतच वन हक्क कायद्याअंतर्गत अर्ज प्रलंबित का आहेत, कारण वन हक्क कायदा आहे तुमच्यासाठी, तर त्या कायद्याच्या अंतर्गत अर्ज का प्रलंबित आहेत. सोबतच जंगलातून सरपण आहे, तेंदूपत्ता आहे, त्यानंतर महू आहे, तर ते वापरू का देत नाही, याच्याशी संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. त्यानंतर सामूहिक वन हक्क का मिळत नाही, सामूहिक वन हक्क असतात ते का मिळत नाही. त्यानंतर जंगल आमचं आहे केवळ सरकारचं नाही, हे तुम्ही ग्रामसभेमध्ये सांगू शकता. जंगल कोणाचं आहे? आमचं आहे, केवळ सरकारचं आहे का? नाही, हे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर रस्ता, घर आणि वस्ती विकासाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही प्रश्न निर्माण करू शकता. आता याचे कुठले कुठले प्रश्न तुम्ही निर्माण करू शकता ग्रामसभेमध्ये? आमच्या वस्तीकडे जाणारा रस्ता कधी होणार, त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना आहे, इंदिरा आवास योजना आहे, तर याच्यामध्ये आमचे नाव का नाही, हे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये विचारू शकता. त्यानंतर घरकुल मंजूर झालं पण त्याचे पैसेच भेटत नसतील तर तो प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर तुमच्या गावामध्ये समजा वीज नसेल, तुमच्या वार्डात वीज नसेल तर ते प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर रोजगार आणि उपजीविकेचे प्रश्न तुम्ही त्या ग्रामसभेमध्ये मांडू शकता. त्याच्यामध्ये मनरेगाचे काम आहेत तर ते आपल्या गावात का नाही आहेत,
त्यासोबतच आमच्याकडे जॉब कार्ड आहे पण तो आम्हाला कामं का भेटत नाही, हे प्रश्न तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये उपस्थित करू शकता. त्यानंतर कामाचे पैसे हे वेळेवर आपल्याला का भेटत नाही हे प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये उपस्थित करू शकता. त्यासोबतच महिलांना कामामध्ये का प्राधान्य नाही हे सुद्धा प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये उपस्थित करू शकता. तर अशा पद्धतीनं म्हणजे काम मागणे हा आमचा हक्क आहे, ही भीक नाही आहे. तर हे तुम्ही त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही ते ठासून सांगू शकता. आता त्याच्यानंतर काही शिक्षणाशी रिलेटेड प्रश्न असतात, संबंधित प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये शाळा आहेत पण शाळेमध्ये शिकवायला शिक्षकच नाही आहेत. त्यानंतर आश्रम असतात, याच्यामध्ये आश्रमशाळा आहेत, आश्रमशाळेमध्ये जेवण व्यवस्थित भेटत नसेल, त्यानंतर वसतिगृह व्यवस्थित नसते, त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. त्याच्यासोबतच तुमचे आदिवासींचे जे लेकरं आहेत तर त्या लेकरांना शाळेमध्ये शिष्यवृत्ती लवकर भेटत नसेल, स्कॉलरशिप भेटत नसेल, ती का भेटत नाही त्याच्याशी संबंधित तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. आणि मुलं शाळा सोडून का जात आहेत तर हे ग्रामसभेमध्ये तुम्ही प्रश्न मांडू शकता. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे शाळांमध्ये, शिक्षक नाही आहेत की अधिक कुठले प्रॉब्लेम आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते प्रश्न ग्रामसभेमध्ये तुम्ही ते विचारू शकता. त्याच्यानंतर आरोग्याशी संदर्भात प्रश्न तुम्ही विचारू शकता. आता याच्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या इथे पब्लिक हेल्थ सेंटर असते, प्राथमिक आरोग्य केंद्र, ते नियमित का उघडत नाही हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर गरोदर महिला असतात तर त्यांची तपासणी का होत नाही हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. लसीकरण अपूर्ण का आहे, लसीकरण का पूर्ण होत नाही त्याचे तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. आदिवासी भागांमध्ये कुपोषितग्रस्त बालकं असतात, ते कुपोषणाची तपासणी का होत नाही, त्यानंतर सिकल सेलचे आजार असतात त्याची तपासणी का होत नाही हे प्रश्न तुम्ही ग्रामसभांमध्ये उपस्थित करू शकता. त्यासोबतच महिला व बालकांचे काही प्रश्न असतात, त्याच्यामध्ये बचत गटांना का